पुण्याची ओळख असणारी दोन प्रमुख ठिकाणे, एक म्हणजे ऐतिहासिक शनिवारवाडा आणि दुसरं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. पण विचार करा, जर तुम्हाला कोणी सांगितलं की दगडूशेठ गणपतीच्या बाप्पाला आता शनिवारवाड्यात हलवलं जाणार आहे, तर तुमचा विश्वास बसेल का? हो, हे अगदी खरं आहे. पुण्यात आता यावरून एक नवा वाद पेटला आहे. 100 वर्षांहून जास्त ऐतिहासिक वारसा लाभलेल्या दगडूशेठ मंदिरात दररोज हजारो लोक आणि गणेशोत्सवात तर लाखो लोक दर्शनासाठी येतात. पण हे मंदिर शिवाजीनगरहून स्वारगेटला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आहे आणि पेठांच्या मधून असल्यामुळे इथे वाहतूक कोंडी आणि गर्दीची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. मंदिराच्या जागा कमी, दर्शनाची रांग गल्लोगल्ली पसरते आणि चपलासुद्धा ठेवायला जागा उरत नाही. या समस्येवरून आता मंदिर स्थलांतरित करण्याचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. सुरुवातीला अशी योजना होती की मंदिराच्या मागच्या बाजूला असणारा फरासखाना पोलीस स्टेशन दुसरीकडे हलवायचे आणि ती जागा मंदिराच्या विस्तारासाठी द्यायची. पोलीस खात्याने यासाठी ना हरकत प्रमाणपत्र तयार केले होते आणि ते मंत्रालयात पाठवले जाणार होते. पण इथेच वाद निर्माण झाला. काँग्रेससारख्या पक्षाचे म्हणणे आहे की पेटांच्या मध्यवर्ती सुरक्षेसाठी फरासखाना पोलीस स्टेशन याच ठिकाणी असणे खूप गरजेचं आहे, त्यामुळे ते हलवू नये. तर कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी पोलीस स्टेशन हलवून त्या मंदिराला जागा देण्याच्या प्रस्तावाचे समर्थन केले आहे. पण हा वाद चालू असताना हिंदू महासभेच्या आनंद दवे यांनी थेट एक वेगळीच मागणी समोर आणली आहे. त्यांचे म्हणणे आहे की फराज खानच्या छोट्या जागेतील पुढील 100 वर्षाचा प्रश्न सुटणार नाही. मंदिराच्या एका बाजूला आप्पा बळवंत चौकातील दुकाने आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी रोडची बाजारपेठ आहे, त्यामुळे मंदिराला मोठी जागा आणि मोकळी जागा हवी आहे. त्यांनी लाल महाल आणि सारसबागेनंतर शनिवारवाडा हीच सर्वात सोयीची जागा असल्याचे सुचवले. शनिवारवाड्यात बाहेरची तटबंदी सोडली तर आतील वास्तूच्या काळात पाडल्यामुळे आत पूर्ण मोकळे मैदान आहे, जिथे एकाच वेळी 20,000 भाविक आरामात बसू शकतात. पण या मागणीला दुसरी बाजू आहे. शनिवारवाडा ही केवळ मोकळी जागा नसून ती पेशवाई आणि मराठा साम्राज्याचे राजकारण चालणारी ऐतिहासिक वास्तू आहे आणि अशा ऐतिहासिक वास्तूत मंदिर आणल्याने शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक स्वरूपाला बाधा पोहोचेल का? आणि मुळातच 100 वर्षाचे पावित्र्य दगडूशेठ मंदिर आपल्या मूळ जागेवरून हलवणे भाविकाच्या श्रद्धेशी खेळणे ठरेल का? पुणेकरांनो आणि बाप्पांच्या भक्तांनो, तुम्हाला यावर काय वाटते? दगडूशेठ मंदिराच्या गर्दीवर काय तोडगा असायला हवा? फरासखाना पोलीस स्टेशनची जागा मंदिराला द्यावी की मंदिर शनिवारवाड्यामध्ये नेणे योग्य आहे? की मंदिर जसे आहे तसे ठेवावे? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असाच सखोल माहितीसाठी मराठी नॉलेज झोनला आत्ता सबस्क्राईब करा.